नमस्कार. निबंध हा शब्द ऐकला की लगेच शाळेचे दिवस आठवतात, हो ना? तो परीक्षेचा ताण, गृहपाठ. पण खरं सांगू, निबंध म्हणजे फक्त तेवढंच नाहीये. खरं तर ही एक कला आहे. एक अशी शक्ती जी आपल्या डोक्यातल्या सगळ्या विस्कळीत विचारांना एका मस्त, सुंदर धाग्यात गुंफते. चला तर मग आज आपण या कलेला एका अगदी नव्या अँगलने पाहूया. तर खरंच निबंध म्हणजे फक्त शाळेचा गृहपाठ असतो का? अनेकांना असंच वाटतं. पण जरा विचार करा. बघा, कथा किंवा कविता लिहिण्याची कला प्रत्येकाकडे असेल असं नाही, पण निबंध लिहिण्याचं कौशल्य मात्र सगळ्यांनी शिकावं अशी अपेक्षा का असते? यामागे ना एक खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण दडलंय. एक असं कारण जे आपल्या विचारांना, आपल्या व्यक्तिमत्वालाच आकार देतं. आज आपण तेच कारण शोधून काढणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सुरुवातीला आपण निबंधाची एक नवी ओळख करून घेऊया. मग हे विचारांना बांधणं म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. त्यानंतर लेखनाचे फायदे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी एक उत्तम लेखक बनण्यासाठी कोणते गुण लागतात तेही बघूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, निबंधाची एक नवी ओळख. हे बघा, निबंध लेखन हे फक्त वर्गातल्या 4 भिंतींपुरतं नाहीये. खरं तर हे एक लाईफ स्किल आहे. म्हणजे कसं की एखाद्या ऑफिसच्या साध्या ईमेलपासून ते अगदी मोठ्या प्रोजेक्ट रिपोर्टपर्यंत कोणत्याही फील्डमध्ये आपले विचार इतरांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी हे कौशल्य कामी येतं. एक गोष्ट कधी नोटीस केलीये? शाळेत आपल्याला कथा किंवा कविता लिहायला नेहमीच सांगतात असं नाही, पण निबंध मात्र हमखास लिहावा लागतो. असं का? याचं कारण अगदी सोपं आहे. प्रत्येकाला आपले विचार, आपले मुद्दे व्यवस्थितपणे मांडता आलेच पाहिजेत, ही एक बेसिक अपेक्षा असते. आणि म्हणूनच हे जे स्किल आहे ना, ते अगदी लहानपणापासून शिकवण्यावर एवढा भर दिला जातो. आता शाळेत काय होतं? बरेच जण निबंध पाठ करतात. पण एक मिनिट थांबा. निबंधाचा खरा उद्देश पाठांतर करणं आहे का? अजिबात नाही. त्याचा खरा उद्देश आहे स्वतंत्रपणे विचार करायला शिकवणं. कारण बघा, पाठ केलेलं किती दिवस लक्षात राहणार? फार तर परीक्षेपर्यंत. पण स्वतः विचार करायची सवय लागली ना, तर ती आयुष्यभर साथ देते. बरं, आता आपण निबंधाच्या एकदम मूळ संकल्पनेकडे येऊया. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे निबंध या शब्दातच त्याचा खरा अर्थ लपलेला आहे. काय आहे ही विचारांना बांधण्याची कला? चला बघूया. निबंध हा शब्द फोडला तर काय मिळतं? नि अधिक बंध. याचा सरळ सरळ अर्थ आहे बांधणे किंवा एकत्र गुंफणे. आपल्या डोक्यात बघा, एखाद्या विषयाबद्दल हजारो विचार असतात, असे विखुरलेले, इकडे तिकडे पसरलेले. निबंध काय करतो? तो या सगळ्या विचारांना एकत्र आणतो, त्यांना एका लाईनमध्ये लावतो आणि एका छान रचनेत बांधून काढतो. सोपं आहे की नाही? आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निबंध म्हणजे काय? तर एखादा विषय नीटनेटकेपणाने, मुद्देसूदपणे वाचकांना पटवून देणे. इथे पटवून देणे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. फक्त माहिती फेकायची नाहीये, तर ती माहिती समोरच्याला समजेल, त्याला पटेल अशा पद्धतीने मांडायची आहे. आणि हीच निबंधाची खरी पॉवर आहे. आता बघा, कुठलाही चांगला निबंध 2 गोष्टींवर उभा असतो. एक म्हणजे अंतरंग आणि दुसरं बाह्यरंग. अंतरंग म्हणजे काय? तर तुमचा आशय, तुमचे विचार, मुद्दे. आणि बाह्यरंग म्हणजे तुमची भाषा, तुमची लिहिण्याची स्टाईल. हे अगदी एखाद्या डिशसारखं आहे. अंतरंग म्हणजे जेवणाची चव आणि बाह्यरंग म्हणजे ते ताट कसं सजवलंय त्याचं प्रेझेंटेशन. आता तुम्हीच सांगा, दोन्ही गोष्टी भारी असतील तरच खरी मजा येते, नाही का? ओके, तर निबंध म्हणजे काय हे आता आपल्याला कळलंय. पण पुढचा प्रश्न, हे सगळं करून फायदा काय? हे कौशल्य शिकल्याने नेमकं काय मिळतं? आणि याचे प्रकार तरी किती असतात? चला बघूया. नियमितपणे लिहित राहिलात ना तर फायदेच फायदे आहेत. सगळ्यात पहिलं शब्दसंग्रह वाढतो, विचार करण्याची ताकद वाढते, कोणतीही गोष्ट मुद्देसूदपणे कशी मांडायची हे आपोआपच जमतं. यातून कॉन्फिडन्स येतो, आपल्या बोलण्यात वागण्यात एक स्पष्टपणा येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी एक जबरदस्त माध्यम आपल्या हातात येतं. निबंधाचे प्रकारही खूप आहेत. जसं की वैचारिक निबंध, यात एखाद्या विषयावर दोन्ही बाजूंनी चर्चा असते. वर्णनात्मक निबंधात तर शब्दांमधून अक्षरशः चित्र उभं केलं जातं. चरित्रात्मक निबंधात एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उलगडलं जातं. तर कल्पनाप्रधान निबंध आपल्याला जर असं झालं तर अशा प्रश्नांच्या दुनियेत घेऊन जातो. प्रत्येक प्रकाराची आपली एक वेगळीच मजा आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. एक चांगला लेखक होण्यासाठी नक्की काय करायला हवं? चला ते पाहूया. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. चांगलं लिहिणं ही काही फक्त निवडक लोकांना मिळालेली देणगी वगैरे नाहीये.
ही एक कला आहे, एक स्किल आहे. आणि हे स्किल कोणीही, हो खरंच कोणीही शिकू शकतं. फक्त गरज आहे योग्य सवयींची आणि सातत्यपूर्ण सरावाची. बस एवढंच. तर मग चांगला लेखक बनण्याचा फॉर्म्युला काय आहे? हे आहेत त्याचे 4 महत्त्वाचे स्तंभ. पहिलं, विपुल वाचन, खूप वाचलं पाहिजे. दुसरं, मनन चिंतन, जे काही वाचलंय त्यावर शांतपणे विचार करायला हवा. तिसरं, सूक्ष्म निरीक्षण, आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे बारकाईने पाहिलं पाहिजे. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, नियमित लेखनाचा सराव. या 4ही गोष्टी एकत्र आल्या की मग बघा कमाल. हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे, नाही का? विचार करा, पोहण्याचे सगळे नियम पाठ केले पण पाण्यात उतरलाच नाहीत, तर पोहता येईल का? नाही ना? लेखनाचंही तसंच आहे. ही कला फक्त नियम वाचून येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष लिहावं लागतं. सरावाशिवाय दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. तर आज आपण काय पाहिलं? निबंध म्हणजे फक्त शब्दांची जुळवाजुळव नाही, तर आपल्या विचारांना आकार देणारी एक सुंदर कला आहे. आणि ही कला फक्त परीक्षेपुरती नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपले विचार अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनवण्यासाठी उपयोगी पडते. मग आता सांगा, मनातले हे विस्कळीत विचार शब्दांच्या एका सुंदर माळेत गुंफायला आपण तयार आहोत का?